आता सध्या जास्त चर्चेत आणि टॉप लेवलला चाललेली कॅबिनेट एका खुफिया कामासाठी थांबलेलं जे काम झालेलं आहे। पाणी पितो थांबा जरा भाऊ। पण तुम्हाला सांगू का भाऊ, शो संपल्यानंतर आम्ही एवढं हसलोय बरं का। डीजे रक्षित तुम्हाला यावर काय म्हणायचं? आय एम स्पीचलेस। आफ्टर अ लॉंग टाइम स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी व्लॉग्स। हो, आत्ता आम्ही चाललोय एका ओपनिंगला। आपल्या एका स्टुडंटचा साऊंड आहे। आता सध्या जास्त चर्चेत आणि टॉप लेवलला चाललेली कॅबिनेट आरपी कॅबिनेट सोलापूर, या कॅबिनेटचा एक नवीन सेटअप लॉन्च होतोय ज्याचं नाव आहे आरपी एम्पायर। तर हा सेटअप आपल्या एका स्टुडंटचाच आहे। तर डीजे सम्या येतोय लवकरच। विषय असा आहे तर भावना, आता मी आणि डीजे रॉक्सी चाललोय माळशिरसला। आता आम्ही एका ठिकाणी एका खुफिया कामासाठी थांबलेलो, जे काम झालेलं आहे, आणि आता आम्ही निघालेलो आहे माळशिरसला। सो लेट्स गो। भावनो, आत्ता आम्ही मसवडजवळ आलेलो आहे आणि सगळ्यात मेन विषय म्हणजे ना, आत्तापर्यंत आम्ही एका पण ठिकाणी पाणी प्यायला सुद्धा थांबलो नाही। माझा घासा पूर्ण सुकला आहे। आता पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही थांबलो। आता पुढचं बोलणार तो नाहीतर जीव जाईल, त्यामुळे पाणी प्यासाठी थांबलो। आता जरासं पाणी वगैरे घेतो काहीतरी आणि मग निघतो। रॉक्सी म्हणते आम्हाला फ्रेश व्हायची गरज आहे, कुठेतरी हॉटेलवर लॉजिंगवर वगैरे जायचं आहे म्हणतोय तो। तिथे गेल्यावरती काहीतरी म्हणतो पाणी पितो थांबा जरा भाऊ। समाधान भैया बघू शकता इकडे गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय। ओरिजिनल माफिया आरपी कॅबिनेट सोलापूर।
शो एंड झालेला आहे आणि शो एंड करून आम्ही निघलेलो आहे. आत्ता मसोडमध्ये पोचलो आहे आणि जेवायसाठी थांबलो आहे. तर गावरान विषय जरा असं काहीतरी दिसतंय. लोकेशन तर चांगलं वाटते ऑल ओव्हर. बघूया थोडंफार जेवतो आणि मग जातो. पण तुम्हाला सांगू का भाऊनो, शो संपल्यानंतर आम्ही एवढं हसलोय बरं का. खतरनाक कॉमेडी, डेंजर विषय. डीजे रॉक्सी तुम्हाला यावर काय म्हणायचं आहे? आय एम स्पीचलेस. हे आहेत डीजे रॉक्सी. हे सध्या जेवणाची वाट पाहत आहेत. जेवणाच्या प्रतीक्षेत ते बसलेले आहेत. थोड्याच वेळात जेवणाचं ताट यांच्या पुढे येणार आहे. येईल का नाही गॅरेज? येणार की, असं कसं येणार नाही. आणि हा मी आहे. मला सगळेजण डीजे स्वॅपी कराड म्हणून ओळखतात. आज या ठिकाणी मी सुद्धा जेवायसाठी थांबलेलो आहे. कोणाच तरी मला फोन आला आहे. तो फोन बाजूला ठेवून मी या ठिकाणी तुमच्याशी बोलत आहे. अन्न नंबर आहे, काहीतरी वेगळा विचार करू नका. तर असा विषय आहे, काहीतरी पार्टीचा कॉल असू शकतो, त्यामुळे उचलतो, जरा थांबा.